धन्यवाद देते देऊया तुझं गौरव तुझी महिमा करते तुझ्या पवित्र नावाला आम्ही सामोरे देतो आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावतो तुझ्या विना पवित्र आत्मा प्रार्थना येत नाही तुझ्या विना हे माझ्या प्रभू प्रार्थना होत नाही तुझ्या
परमेश्वर पिता तुझा आत्मा या ठिकाणी उपस्थित आहे. खरोखर प्रभू देवा तुझ्या वचनामध्ये जशा प्रकारे तू सांगितलेलं आहे त्या प्रकारे प्रभू देवा आम्ही स्वीकारतो प्रभू देवा. आणि प्रभू देवा जशा प्रकारे आम्ही अंगीकार कबूल केलं प्रभू देवा आम्ही तुझ्यापासून प्रभू देवा सर्व काही प्राप्त करत असतो. प्रत्येक जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचा स्रोत प्रभू देवा तू आहेस. तुझपासून आशीर्वाद आणि तुझपासूनच आम्हाला ज्ञान मिळते. तुझपासूनच प्रभू देवा आम्हाला जगण्याची आशा मिळते. तुझपासूनच प्रभू देवा आम्ही या जगामध्ये जिवंत आहोत. आम्ही धन्यवाद देतो या सगळ्या गोष्टीबद्दल. तुझ्या कृपेबद्दल तू दिलेल्या आजपर्यंत सामर्थ्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. आणि आम्ही आशा करतो प्रभू देवा की या ठिकाणी प्रभू देवा तू आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करणार आहोत. आणि आम्ही प्रभू देवा तुझ्यापासून प्राप्त करूच जाणार आहोत. केवळ आशीर्वादच नाही तर शांती आणि आनंद आणि प्रभू देवा तुझ्यापासून येणारं ज्ञान प्रभू देवा आणि प्रभू देवा जे स्वर्गीय सामर्थ्य प्रभू देवा ते आम्ही मिळवणार आहोत प्रभू देवा. आणि इतर कोणीही रिकामं जाणार नाही असा विश्वास बाळगतो. सर्व गौरव आणि सर्व सन्मान आम्ही तुला देतो येशूच्या नावात मागतो. आमेन. बसूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्याबरोबर काढा दानिएलचं पुस्तक याचा पहिला अध्याय. दानिएल याचा पहिला अध्याय आणि त्याचं 4थं वचन आपण वाचणार आहोत. दानिएल 1:4. अव्यंग स्वरूप व सर्व व्यवहारात दक्ष, ज्ञान संपन्न, विद्या पारंगत आणि राजवाड्यात वागण्यास योग्य असे तरुण पुरुष घेऊन यावे आणि त्यास खासद्यांची विद्या व भाषा शिकवावी. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपल्याला एक घटना पाहायला मिळते की जी घटना दानिएल आणि त्याच्या 3
जे सोबती आहेत शद्रक मेषक अबेदनगो त्यांच्यासोबत घडलेली घटना आहे. आणि संपूर्ण यहुदा राष्ट्र जे आहे ते यहुदा राष्ट्र बंदिवासात गेलेलं आहे. आणि बाबेलच्या राजाने त्यांना बंदिवासात घेऊन गेलेलं असताना ज्यावेळेस ते बंदिवासात जातात त्यावेळेस दानियल आणि त्याच्याबरोबर अनेक तरुण त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आता राजा जो आहे तो राजा आपल्या दरबारामध्ये आणि त्याचा राज्यकारभार चालवण्यासाठी योग्य अशा माणसांची निवड करू इच्छितो. पण त्याच्यातून काही लोकांना त्याला निवडायचं आहे की जे राज दरबारात त्याच्यासोबत राहतील, राज्यकारभार चालवण्यासाठी त्याला मदत करतील आणि वेगवेगळ्या पदावरती त्याला कार्यरत ठेवण्यासाठी काही लोकांची गरज आहे. आणि तो आपल्या खोजाच्या सरदारास म्हणजे त्या ठिकाणी जो व्यक्ती आहे त्याला जो खोजांचा नायक आहे अश्पनज त्याला बोलवतो. आणि अश्पनजला बोलवल्यानंतर त्याला एक हुकूम देतो. आणि तो हुकूम जो आहे तो या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतो. आणि तो हुकूम असा आहे की तू काय कर, काही तरुणांचा शोध कर आणि त्या तरुणांच्या मध्ये कोणते कोणते गुण असायला पाहिजेत, कोणत्या कोणत्या क्वालिटीज असायला पाहिजेत या गोष्टीविषयी तो त्या ठिकाणी सांगत आहे. आणि त्याच्या क्वालिटीज आहेत किंवा जे गुण आहेत ते गुण या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतात. पहिलं गुण आहे अव्यंग, दुसरा आहे स्वरूप आणि तिसरा आहे सर्व व्यवहारात दक्ष, चौथा आहे ज्ञानसंबंध, पाचवा आहे विद्यापारंगत आणि सहावा आहे राजवाड्यात वागण्यास योग्य आणि त्याच्यानंतर शेवटी जो आहे तो खासदारांची विद्या आणि भाषा शिकवावी हा आहे. हे जे 7 गुण या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत की जे राजाला त्या तरुणांच्या मध्ये आवश्यक होते, वाटत होते. आणि त्याला असं वाटत होतं की माझ्या कारभारामध्ये जो मला मदत करेल किंवा माझा अधिकारी म्हणून या ठिकाणी राहील किंवा माझा राज्यकारभार चालवण्यासाठी या सर्व अधिकारावरती ज्याला मी नेमेन त्या लोकांच्या मध्ये या सर्व गुणांनी ते भरलेले असले पाहिजेत. आणि हे गुण ज्याच्यामध्ये असतील त्यालाच एक वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जाईल, एक वेगळ्या प्रकारची तयारी त्याची घडवण्यात येईल. आणि एक वेळ अशी येईल की ज्या वेळेस त्याला राजासमोर सादर करण्यात येईल आणि तिथून पुढे तो व्यक्ती राज दरबारामध्ये राजाचा अधिकारी म्हणून राजा ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी तो राहतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक जगिक राजा ज्याला जगातल्या गोष्टीवरती राज्य चालवायचं आहे आणि जो जगातल्या या संपूर्ण जे त्याच्या अधिकाराखाली आहे त्या लोकांच्या वरती त्याला राज्यकारभार चालवायचा आहे. नबुकदनेसर त्याचं नाव. आणि नबुकदनेसरला या जगामध्ये राज्यकारभार चालवत असताना या सगळ्या गुणांची किंवा या सगळ्या ज्या क्वालिटीज आहेत या सगळ्या क्वालिटीची त्याला गरज पडली. त्याला असं वाटलं की ज्याला मी नेमणार आहे तो व्यक्ती ह्या सर्व गुणांनी संपन्न असलाच पाहिजे, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या क्वालिटीज असल्याच पाहिजे. जगातला जो राजा आहे त्याला जर असं वाटत असेल की या जगातल्या राज्यामध्ये या जगातल्या लोकांच्या मध्ये जे माझ्या राज दरबारामध्ये काम करणार आहेत अशा सगळ्यांच्या लोकांच्या अशा प्रकारच्या क्वालिटीज पाहिजे, तर विचार करा की जो स्वर्गीय राजा आहे ज्यानं आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, ज्यानं तुम्हाला मला निर्माण केलं आणि जो या संपूर्ण जगावरती राज्यकारभार चालवणार आहे, जो ह्या जगामध्ये संपूर्ण त्याचा रूल चालवत असतो आणि इथून पुढे सुद्धा ज्यावेळेस आपण या जगातून निघून स्वर्गामध्ये जाऊ त्या वेळेस अनंत काळासाठी त्याचं राज्यकारभार चालणार. हालेलुया. आणि त्याला त्याच्या दरबारामध्ये कोणत्या क्वालिटीज असणारा व्यक्ती हवा असतो. प्रेज द लॉर्ड. त्याची जी क्वालिटी आहे, त्याचं जे गुण आहे किंवा जो व्यक्ती त्याच्या समोर उभा राहील त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रकारचं गुणधर्म त्याने योजलेले आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या आणि माझ्याकडून तो अपेक्षा करतो. ज्यावेळेस एक जगातला राजा आपल्या सेवकांच्याकडून अशा प्रकारची अपेक्षा करतो, तो स्वर्गीय राजा तुमच्या आणि माझ्याकडून काय काय अपेक्षा करतो. प्रेज द लॉर्ड. स्वर्गीय राजाला खूप मोठी अपेक्षा आहे तुमच्या आणि माझ्याकडून. तुमच्या आणि माझ्याकडून त्याला खूप काही हवं आहे. असं वाटू देऊ नका की देवानीच तुम्हाला सगळं काही द्यावं, पण देव ह्यासाठी तुम्हाला मला ह्या सगळ्या गोष्टी देत असतो की त्याला तुमच्या आणि माझ्याकडून खूप काही हवं आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं देव सगळं फुकट देणार आहे, देव सगळं फ्री मध्ये काम करतो माझ्या जीवनामध्ये. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वेगवेगळे गैरसमज ठेवून लोक विश्वासणारे देवाजवळ येतात आणि ते प्रार्थना करत असताना किंवा देवाजवळ जात असताना त्यांच्या मनामध्ये त्यांच्या अंतःकरणामध्ये या गोष्टीविषयी खूप काही गैरसमज असतात. त्यांना असं वाटत असतं सतत की देवाजवळ मी आलोय तर देवाचं कर्तव्य आहे, देवाचं कामच ते आहे, देवानी माझ्यावर कृपा केलीच पाहिजे, देवानी मला ह्या जगामध्ये जन्माला घातले,
देवाने या जगामध्ये मला पाठवलं, मला श्रीमंत घरात नाही पाठवलं, गरीब घरात पाठवलेलं आहे. की जर श्रीमंत पाठवलं तर मला आजार का दिलेले, आणि जर माझ्या जीवनात सर्व काही गोष्टी दिलेत तर माझे आई वडील का चांगले नाही, त्याच्यानंतर मला शिक्षण का व्यवस्थित मिळालं नाही, मी खेड्यातच का राहतो, मी शहरामध्येच का आहे, मी या गल्लीतच का राहतो, आणि मला माझ्या जीवनामध्ये माझे वडील दारूच का पितात, माझी आई असेच का वागते, त्याच्यानंतर माझा शेजारी असा वाईटच का आहे, आणि असं सगळं काय, आणि मग देवाचं कर्तव्य आहे हे सगळं व्यवस्थित करायचं. बरीच लोक या गैरसमजात आहे. लक्षात घ्या, देवाने तुम्हाला ज्या पण ठिकाणी ठेवले, मग तुम्ही कोणत्या घरात आहात, कोणत्या ठिकाणी राहता, कशा प्रकारे तुमचं जीवन आहे, कशा प्रकारे तुमचे आई वडील आहेत, कोणत्या समाजात तुम्ही जन्मला, कोणत्या जाती धर्मांच्या मध्ये तुमची वाढ झाली, आणि कोणत्या देशात आपण राहतो, त्याच प्रकारे कोणत्या कम्युनिटीज आपल्या आजूबाजूला आहेत, कशा प्रकारचं वातावरण आहे, तुमचे मित्र कोण आहेत, आणि तुमची वाढ कशा प्रकारे झाली, तुम्ही कोणत्या शाळेत शिकला, या सगळ्या गोष्टीची देवाला काळजी आहे, आणि हे सगळं देवाला ठाऊक आहे. आणि हे सगळं असताना सुद्धा अशा प्रकारच्या क्वालिटीची तो तुमच्या आणि माझ्याकडून अपेक्षा करतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. दानिएल एक बंदिवान व्यक्ती आहे. दानिएल कोण आहे? एक बंदिवान आहे. त्याच्याबरोबर असलेले सगळे जण कोण आहेत? एक बंदिवान माणसं आहे. आणि हे बंदिवान लोक जे आहेत, या बंदिवान लोकांच्या मध्ये अशा प्रकारच्या ज्या क्वालिटीज ज्या राजाने सांगितले, त्या क्वालिटीज बंदिवान लोकांच्या मध्ये आढळल्या. हालेलुया. कुणाच्यात आढळल्या? बंदिवान लोकांच्या मध्ये. ते लोक चांगल्या घरात आणि चांगल्या वेगवेगळ्या वातावरणामध्ये राहणारे नव्हते. दानिएल अशा काळामध्ये धार्मिक जीवन जगणारा व्यक्ती होता की ज्या काळात चारही बाजूला अधार्मिक माणसं होती. त्या काळात म्हणजे ज्या काळात इर्मियाचा काळ होता, इर्मियाचा काळ ज्यावेळेस बंदिवान झाला, दानिएल हा खूप तरुण होता त्यावेळेस, इर्मिया ज्यावेळेस संदेश सांगायचा, इर्मिया ज्यावेळेस देवाचं वचन सांगायचं, त्यावेळेस दानिएल आणि त्याच्याबरोबर असणारे शद्रक, मेशक, अबेदनगो हे लोक सुद्धा खूप तरुण होते, खूप वयाने लहान होते, किशोरवयीन त्याला म्हणण्यात येईल. आणि हे किशोरवयीन जी मुलं होते त्या काळामध्ये सर्वात भ्रष्ट असल्या अशा प्रकारची लोक आजूबाजूला होती. खूप भ्रष्ट वातावरण होतं. लोक संदेश त्यांची टिंगल करणारे माणसं होते, संदेश त्यांची खिल्ली उडवणारे लोक होते, वेगवेगळ्या प्रकारे देवाच्या गोष्टीपासून ते पाठीमागे गेले होते, त्यांना देवाच्या गोष्टीविषयी कसल्याही प्रकारचं सोय सुधत नव्हतं. त्या ठिकाणचा जो राजा होता तो सुद्धा देवापासून पार अगदी देवाच्या गोष्टीपासून एकदम बिघडलेला व्यक्ती होता. प्रजेची त्याला कोणत्याही प्रकारची काळजी नव्हती. वेगवेगळ्या प्रकारे वाईट गोष्टीमध्ये व्यसनामध्ये असणारा आणि देवाचा तिरस्कार करणारा असा व्यक्ती होता. आणि शत्रूंची सारखी आक्रमण त्यांच्यावर होत होती, त्यांची लुबाडणूक केली जात होती, त्यांचं हिरावून घेतलं जात होतं. आणि अशा वातावरणात राहून सुद्धा दानिएलला सगळे 7च्या 7 गुण आढळले. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं मी असा आहे. मग तुम्हाला काय माहिती आहे का माझ्या परिस्थिती, मी कोणत्या परिस्थितीत जगतो, मी कसा रात्री झोपत नाही हे तुम्हाला ठाऊक आहे का, माझ्या जीवनामध्ये मी दिवसभर काय काय फेस करतो हे तुम्हाला ठाऊक आहे का, माझा नवरा काय करतो हे तुम्हाला माहिती आहे का, माझी बायको कशी वागते घरात हे तुम्हाला माहिती आहे का, हे सगळं देवाला ठाऊक आहे. हालेलुया. जरी कदाचित मी संदेश देणारा मला माहिती नसेल, पण याची जाणीव मात्र देवाचा सेवक म्हणून मला आहे. हालेलुया. कारण देवाच्या सेवकाला ते ओझं सहन करावं लागतं. देव ते ओझं लादतो. लक्षात घ्या, ते ओझं काय करतो? देव लादत असतो. जो प्रार्थना करणारा व्यक्ती आहे त्याच्यावर देव ओझं लादत असतो. तुला ह्या गोष्टीसाठी करायचं आहे, कारण आत्मा आपल्याकडून करवून घेतो बऱ्याच गोष्टी. हा तो दुसरा विषय. पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या की तुमच्या जीवनात असणारी प्रत्येक गोष्ट जी आहे ती गोष्ट देवाला ठाऊक आहे. हालेलुया. आणि या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा तुमच्यामध्ये हे गुण असले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हे गुणांना आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात केलं पाहिजे. जन्मजात ह्या सगळ्या गोष्टी येतील असं नाही. तुम्हाला आजूबाजूचे लोक हे निर्माण करण्यासाठी म्हणजे हे येण्यासाठी तुम्हाला मदत करतील असं पण नाही, ते तुम्हाला विरोध करतील. आजूबाजूची परिस्थिती तुमच्या विरोधात वागेल. लक्षात घ्या. आणि हे सगळं मी तुम्हाला बऱ्याच लोकांची आठवण करून देईल बायबल मधून की जे कठीण परिस्थितीत या गुणांनी सर्व संपन्न होते. हालेलुया. मग बरीच लोकांच्या विषयी आपण या ठिकाणी पाहू. या 2-3 आठवड्यांच्या मध्ये आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतील चांगल्या प्रकारे की कशा प्रकारे ती लोक अशा सगळ्या वाईट परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारचे वातावरण बिघडलेलं असताना सुद्धा ते चांगलं जीवन जगले, या सर्व गुण संपन्नतेनं जगले. आणि एक वेळ अशी आली की ज्यावेळेस या जगातून ते गेले त्यावेळेस स्वर्गीय राज्यासमोर ते त्या सर्व गुणांनी संपन्न असे उभे राहिले. हालेलुया. ज्यावेळेस सादर केलं जाईल तिथं त्यावेळेस ते गुण सगळे असले पाहिजेत. बरं. हालेलुया. ज्या व्यक्तीच्या मध्ये हे गुण नसतील तो बाद केला जाईल ऑटोमॅटिकली. त्याला बाजूला काढलं जाईल. त्याला बाजूला काढलं जाईल. देव चालणी लावत आहे. या जगामध्ये काय करत आहे देव? चालणी लावतो. चालणी. त्याला बायबल सांगतं स्पष्टपणे ज्यावेळेस शिष्यांना
येशू ख्रिस्त शिष्यांपासून घेतला जाणार होता, म्हणजे स्वर्गामध्ये जाणार होता, तो क्रुसाला जाणार होता. त्यावेळेस येशू म्हणतो की गव्हासारखं चाळावं म्हणून तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे, किंवा गव्हासारखं चाळावं म्हणून सैतानानं तुमची मागणी केलेली आहे. आणि सगळ्यांना चाललं आणि एक खाली पडला फक्त, बाकी सगळे वरती होते. प्रेज द लॉर्ड. यहूदा इस्करियोत खाली पडला, बाकी सगळे वरती राहिले. प्रेज द लॉर्ड. पळून गेले होते पण त्यांचं मन मात्र ख्रिस्ताशी जोडलं होतं. पेत्राने नाकारलं होतं पण पेत्र येशू ख्रिस्ताशी जोडलेला व्यक्ती होता. पश्चाताप केला नंतर त्याने, पण एक मात्र हिरावला गेला. सगळ्यांना चालण्यात येईल आणि किती जण खाली पडतील ठाऊक नाही. बरं, हालेलुया. किती विश्वासणारे त्या गावाच्या चालणीत टिकणार आहेत आणि किती खाली पडणार आहे माहिती नाही, पण चाललं तर सगळ्यांना जाईल. हालेलुया. तपासलं तर सगळ्यांना जाईल. क्वालिटी तपासल्या जातील. तुम्ही असं समजू नका की तुम्ही वर्षभर एखादा मुलगा म्हणतोय मी शाळा शिकतो, रोज शाळेला जातो, सगळं होतं, पण मी परीक्षाच देणार नाही. असं अजिबात कोणाच्या बाबतीत होत नाही. त्याला वर्षभर तो शाळेला जातो यासाठी जातो की वर्षाच्या शेवटी त्याची एक्झाम घेतली जाणार आहे, त्याची परीक्षा घेतली जाणार आहे आणि परीक्षा पास झाल्यानंतरच त्याला वरच्या वर्गात ढकललं जाणार आहे, घातलं जाणार आहे. नाही तर तो जाणार नाही. पण बऱ्याच लोकांना परीक्षा शिकायचं तर आहे पण परीक्षा अजिबात द्यायची नाही. चाळावं असं कुणालाच वाटत नाही, तपासावं असं कुणालाच वाटत नाही, या गुणांनी तपासून पाहावं असं कुणालाच वाटत नाही. पण लक्षात घ्या, दावीद असं म्हणतो की देवाने मला तपासून पाहावं. हालेलुया. दावीद काय म्हणतो की मला तपासून पाहावं आणि जर काय आढळलं चुकीचं तर ते काढून टाकलं. हालेलुया. जर काय चुकीचं आढळलं तर काढून टाक. कारण तपासलं यासाठी जातं की चुकीचं आढळल्यानंतर काढून टाकलं जातं. ज्यावेळेस परीक्षा यासाठी घेतली जाते, तुम्ही कुठे कमी पडला ही गोष्ट तपासली जाते, यासाठी परीक्षा घेतली जाते आणि परीक्षा घेणं गरजेचं आहे. हालेलुया. जर तुम्ही समजत असाल की परीक्षाच नको तर निश्चित अर्थाने तुम्ही मग चुकीच्या ठिकाणी आलेला आहात. कारण परमेश्वर तुम्हाला तपासून पाहिल. परमेश्वर तुम्हाला तपासून पाहिल आणि ज्यावेळेस पण तपासून पाहिल त्यावेळेस हे 7 गुण आढळले पाहिजे. हालेलुया. कोणते कोणते गुण आहेत आपण नंतर डिटेल मध्ये पाहणार आहोत, पण मी तुम्हाला याची आउटलाईन सांगत आहे किंवा या सगळ्या गोष्टी सांगत आहे की कशा प्रकारे आपल्याला याची गरज आहे. जर जगातल्या राजाला गरज आहे तो स्वर्गीय राजाला 10 पटीने अधिक गरज आहे. हालेलुया. जगातला राजा जर क्वालिटी तपासतो तर आपला स्वर्गीय राजा तपासणार आणि म्हणून त्याच्या समोर जात असताना या सगळ्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात केल्या पाहिजे. इफिसियन्स पत्र याचा पहिला अध्याय आणि 4थं वचन. इफिसियन्स पत्र पहिला अध्याय आणि 4थं वचन काय आहे? त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. हालेलुया. हीच गोष्ट मी जे सांगत आहे मगापासून तीच गोष्ट या ठिकाणी लिहिली झालेली आहे की त्याच्या समक्षतेमध्ये आपण पवित्र आणि निर्दोष असावे म्हणून त्यानं आपल्याला काय केलेलं आहे? निवडून घेतलेलं आहे. निवडून यासाठी घेतलंय की आपल्याला तपासून पाहायचंय आपल्यामध्ये काही चेंजेस करायचे आहे का, तर त्याला करावे लागतील. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतील आणि घासून पुसून व्यवस्थित केल्यानंतर ज्या वेळेस मी तयार होईल त्यावेळेस मला राजासमोर सादर करण्यात. हालेलुया. म्हणजे ह्या जगामध्ये तुमची तपासणी केली जाईल. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे प्रक्रियेतून जावं लागेल, वेगवेगळ्या गोष्टीतून जावं लागेल आणि ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस योग्य वेळेस आपण त्याच्या समोर हजर असणार आहोत. कारण 5वा अध्याय इफिसियन्स पत्र 5वा अध्याय 25 आणि 27 वचन काय सांगतं? पंचवीस ते 27. पतीनो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तसे तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी अर्पण केले अशासाठी की तिला वचनाद्वारे जल स्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशांसारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. हालेलुया. हालेलुया. तो त्याच्या मंडळीला पवित्र करू इच्छितो. वचन रूपी जल स्नानाने वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रियेतून घालवू इच्छितो. यासाठी घालवू इच्छितो की ज्या वेळेस ती मंडळी सादर केली जाईल ख्रिस्ताला, कारण सादर तर आपण सगळेजण होणार आहोत. हालेलुया. असं कोण आहे का तुमच्यापैकी की तिथं जाऊच इच्छित नाही? जसं मी म्हणालो मगाशी की आपण परीक्षेतून जाऊ इच्छित नसेल तर निश्चित अर्थाने आपण तिथं समोर उभं राहणार नाही. कारण समोर उभं राहणार देवासमोर त्यावेळेस आपल्याला तिथं आपलं निर्दोष आपण असलं पाहिजे किंवा हे 7 गुण जे आहेत ते 7 गुण त्या ठिकाणी असले पाहिजे. जर नसतील तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही त्या समोर उभे सुद्धा राहणार नाही आणि म्हणून आपल्याला या गोष्टींची आवश्यकता आहे. पहिला गुण काय सांगितलेला आहे? निर्दोष. पहिला गुण सांगितलेला आहे कोणता?
निर्दोष. निर्दोष म्हणजे निष्कलंक ज्याला म्हणतो. निर्दोष म्हणजे काय? निष्कलंक. बाजूवाल्याला सांगा निष्कलंक. बायबल त्याला अव्यंग म्हणतं. अव्यंग. अव्यंग म्हणजे कोणताही प्रकारचं व्यंग नसलेला व्यक्ती. म्हणजे त्याचा पाय मोडला नाही, हात मोडलेला नाहीये, म्हणजे शारीरिक गोष्टींच्या विषयी मी सांगत नाही या ठिकाणी, पण अव्यंगाचं जे व्याख्या आहे ती मी व्याख्या तुम्हाला समजावून सांगत आहे. ज्याचा हात मोडलेला नाही, ज्याला पाय मोडलेला नाही, ज्याचा डोळा व्यवस्थित आहे, ज्याचे कान व्यवस्थित आहेत, ज्याला बोलता व्यवस्थित येतं, ज्याचं नाक चेपलेलं नाहीये, ज्याचं टक्कल नाही पडलेलं, त्या माणसाला काय म्हणतात? अव्यंग म्हणतात. त्याला काय म्हणतात? अव्यंग. अव्यंग म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्यंग नाही, तो सदृढ आहे आणि तो एक असा व्यक्ती आहे की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आजार नाहीये, तो व्यवस्थित आहे आणि त्या माणसाला काय म्हणतात? अव्यंग म्हणतात. पण देव आपल्या या शारीरिक व्यंगांच्या विषयी या ठिकाणी बोलत नाहीये, लक्षात घ्या. शारीरिक व्यंगांच्या विषयी बोलत नाही. तो देव आपल्या आत्मिक व्यंगांच्या विषयी आणि आत्मिक जे दोष आहेत त्या आत्मिक दोषांच्या विषयी बोलतोय. शारीरिक जी निर्दोषता आहे त्याच्याविषयी आपल्याला या ठिकाणी नाही पाहायचं. जी निर्दोषता आपल्याला आत्म्याच्या स्वरूपामध्ये असायला हवी त्याच्या गोष्टीविषयी मात्र आपण निश्चित अर्थाने या ठिकाणी पाहणार. कारण इंग्लिशमध्ये त्याला डिफेक्ट म्हटलेला आहे, इंग्लिशमध्ये त्याला ब्लेमिश म्हटलेलं आहे. आणि डिफेक्ट म्हणजे काय? की त्याच्यामध्ये काहीतरी अशी गोष्ट आहे की जी ती वापरण्यायोग्य नाहीये, त्याला काय म्हटलेलं आहे? डिफेक्ट पीस म्हटलं जातं. म्हणजे तो व्यक्ती आता वापरण्यायोग्य राहिलेला नाहीये, म्हणजे ती वस्तू वापरण्यायोग्य राहिलेली आहे. आणि जशा प्रकारे इंग्लिशमध्ये त्याला ब्लेमिश अशा प्रकारचा शब्द आहे. ब्लेमिश म्हणजे ज्याच्यावर आरोप केला गेलेला आहे. आरोप केला गेलेला म्हणजे तो दोषी आहे किंवा त्यानं काहीतरी चूक केली अशा प्रकारचा आरोप त्याच्यावरती लादला गेलेला आहे. त्याला काय म्हणतात? ब्लेमिश म्हणतात. किंवा डिफेक्ट म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी अशा प्रकारची गोष्ट आहे, दोष आहे, त्याला डिफेक्ट म्हटलेलं आहे. मग त्याच्या शरीरावर कुठं गोंदलेला नाहीये, त्याचा कान टोचलेला नाहीये आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी असू शकतात की ज्याच्यामध्ये ज्याला व्यंग म्हटलेलं आलेलं आहे. आणि व्यंग असलेला व्यक्ती सैन्यात चालत नाही. व्यंग असलेला व्यक्ती कुठं चालत नाही? सैन्यात. जर गोंदलेला असेल ना तरी सुद्धा सैन्यामध्ये त्याला घेत नाही. पाय जर वरखाली असतील तर घेतले जात, पायाची बोटं जरी वेगवेगळ्या प्रकारची असतील तरी घेतलं जात नाही. जर हे पाय जे आहेत ते पूर्ण जमिनीवर टेकत नसतील, पायामध्ये थोडीशी फट राहत नसेल तरी सुद्धा सैन्यात घेतलं जात नाही. वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मेडिकल्स मध्ये तपासल्या जातात आणि या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जरी कुठं थोडंसं व्यंग असेल ना तरी सैन्यामध्ये घेतलं जात नाही. लक्षात घ्या, जर जगामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा क्वालिटीज मध्ये असं तपासलं जातं तर आपला परमेश्वर जो आहे तो परमेश्वर आपल्याला किती तपासून पाहिजे. आणि म्हणून त्याच्या समोर जात असताना आपल्याला आपलं निर्दोषत्व सिद्ध केलं पाहिजे. आणि निर्दोष असणाऱ्या व्यक्तीलाच परमेश्वर या ठिकाणी स्वर्गाच्या राज्यामध्ये घेतलं जाणार आहे किंवा त्याच्या समोर सादर केलं जाणार आहे. माझ्या बरोबर काढा दानिएलचं पुस्तक 6वा अध्याय आणि 22 आणि 23 वचन. दानिएल 6वा अध्याय आणि 22-23 वचन काय सांगतं? दानिएलची गोष्ट या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळते. ह्याच्या अगोदर पण तुम्ही वाचले असेल, पण अजून पुन्हा एकदा आपण वाचूया. माझ्या देवाने आपला दिव्य दूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला काही उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही. तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की दानिएलास गुहेतून बाहेर काढा. त्यास गुहेतून बाहेर काढले. तो त्याला काही इजा झाले नसल्याचे दिसून आले, कारण त्याचा आपल्या देवावर भरवसा होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता या ठिकाणी दानिएल जो आहे तो सिंहाच्या गुहेतून सुरक्षित बाहेर आलेला आहे. याच्याविषयी आपल्याला वाचायला मिळतं. घरी जाऊन नंतर तुम्ही 6वा अध्याय अगदी मोठा व्यवस्थित वाचू शकता. त्या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं की दानिएल विरुद्ध त्यांनी त्याच्यासोबत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी काहीतरी निमित्त शोधून काढलं आणि निमित्त शोधल्यानंतर त्यांना निमित्त कोणतं सापडलं तर दानिएल दिवसातून 3 वेळा प्रार्थना करतो देवाकडे, हे निमित्त त्यांना सापडलं. आणि त्या निमित्तापोटी त्यांनी काय केलं? दानिएलला तुरुंगात टाकलं. तुरुंगात टाकल्यानंतर त्या आज्ञेनुसार, राजाच्या आज्ञेनुसार त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलेलं आहे. आता गुहेमध्ये टाकल्यानंतर राजा वाचवण्याचा प्रयत्न करत होता, पण जी राजा आज्ञा आहे ती त्याला पालटता येत नव्हती आणि ती पालटता न आल्यामुळं दानिएलला सिंहाच्या गुहेत रात्रभर राहावं लागलं. आता या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं की दानिएल सिंहाच्या गुहेमध्ये रात्रभर राहून सुद्धा दानिएल जिवंत राहिला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं दानिएल आणि प्रार्थना करण्याचं कारण असेल किंवा दानिएल जिवंत राहण्याचं कारण असेल. दुसऱ्या दिवशी सकाळीच दानिएल राजाला जिवंत सापडणं ही गोष्ट असेल. ही एकाच गोष्टीमुळे झालेली होती, ती म्हणजे दानिएल निर्दोष होता. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड.
खूप छोटा हालेलुया म्हणताय. हालेलुया. बाजूला सांगा, दानिएल निर्दोष होता. तुम्ही आपण निर्दोष असायला हवं. हालेलुया. निर्दोष असणं ही एक आपल्या जीवनामध्ये देवाबाबत आपल्याकडून अपेक्षित असलेली, देवाला अपेक्षित असलेली एक क्वालिटी आहे, जी देवासमोर जात असताना आपलं निर्दोषत्व आपण सिद्ध केलं पाहिजे. हालेलुया. त्याला आपण हे दाखवून दिलं पाहिजे, त्याला आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट आपण सतत प्रगट करत राहिली पाहिजे की प्रभूजी मी दोषी नाहीये, प्रभू मी दोषी नाहीये. एक व्यक्ती होता जो दावीद त्याचं नाव, ज्यावेळेस त्याला त्याच्या दोषाविषयीची जाणीव करून दिली एका संदेष्टाने, त्याचा मित्र होता, आणि नाथान त्याच्यासोबत राहिलेला आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीमध्ये त्याला सोबत करणारा असा नाथान संदेष्टा होता. पण एक दिवस असा आला की नाथानासोबत देव बोलला, आणि देव बोलल्यानंतर देवाने त्याला सांगितलं की दावीदाला जाऊन सांग अशा अशा प्रकारे त्याने पाप केलेलं आहे. आणि ज्यावेळेस दावीदाला नाथान या गोष्टी सांगतो, त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, ज्यावेळेस त्याला हे कळतं की मी दोषी आहे, त्यावेळेस त्याच्या मनामध्ये एक प्रकारची दोषीपणाची भावना निर्माण होते. त्या क्षणाला तो सगळं काही सोडतो आणि देवाच्या मंदिरात जातो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, दावीदाला सरळ सहज जशा प्रकारे त्यांनी उरियाला मारलं होतं, उरिया हित्तीला मारलं होतं, जशा प्रकारे त्याची बायको आपल्या स्वतःच्या घरात आणली होती, तसं नाथानाला मारणं त्यासाठी मोठी गोष्ट नव्हती. नाथानाला तो सहज मारू शकला, गुप्तपणे किंवा उघडपणे, दोन्हीचा त्याला अधिकार स्पष्टपणे होता. पण लक्षात घ्या, तो राजा असून सुद्धा, अधिकार असून सुद्धा, त्या अधिकाराचा वापर न करता त्यांनी आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी तो देवासमोर. हालेलुया. तो दोषी आहे हे कळाल्यानंतर त्यानं आपल्या स्वतःला वाचवण्याचा खोटा प्रयत्न नाही केला. तो देवासमोर गेला, देवाला म्हणाला, प्रभूजी मला क्षमा कर, मी दोषी. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? प्रभू समोर जावं लागेल. कारण प्रभू समोर कोणताही दोष कोणत्याही व्यक्तीचा कधीच लपून राहत नाही. हालेलुया. मग तुमचा छोटा असेल, मोठा असेल, तुम्ही मोठं काम केलं असेल अथवा छोटं केलं असेल, तुम्हाला असं वाटत असेल कुणापासून कसं लपवलं, अधिकाऱ्यापासून कसं लपलं, बायकोपासून कसं लपलं, नवऱ्यापासून कसं लपलं, घरातल्या लोकांपासून कसं लपलं, आणि जगापासून कसं लपून राहत आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की देवासमोर कोणताच दोष लपून राहत नाही. हालेलुया. दानिएल निर्दोष होता म्हणून सिंहाच्या गुहेमध्ये तो जिवंत आहे. हालेलुया. दानिएल जर दोषी असता तर सिंहानी त्याला त्याच्या तोंडात जाण्या टाकण्या अगोदरच त्याला फडशा पाडला, आणि एकटाच होता तो. लगेच रात्रीच्या म्हणजे कोणत्याही वेळेस 5-10 मिनिटाचं काम होतं फक्त दानिएलला फाटलं, आणि एक सिंह नव्हता तर अनेक सिंह त्या ठिकाणी होते, आणि अनेक सिंहांच्या मध्ये दानिएल अगदी अशक्त शरीराचा असा दानिएल तो लगेच सापडला असता त्यांच्या तावडीमध्ये, लगेच मृत पावला असता. पण दानिएलाच्या बाबतीत तसं झालं नाही, कारण याचं कारण हे होतं की दानिएल निर्दोष होता. हालेलुया. आपलं निर्दोषत्व परमेश्वरासमोर सिद्ध झालं पाहिजे. हालेलुया. त्याच्यानंतर ज्यावेळेस दानिएलाचे शत्रू जे दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकण्यासाठी कारणीभूत ठरलेले होते, त्या लोकांना दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस सिंहाच्या गुहेत टाकलं, त्यांना आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या त्यांच्या परिवाराला सुद्धा, त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की सिंहाने लगेच त्याला फाडून टाकलं, म्हणजे तोंडावरतीच त्याला लगेच फाडून टाकलं. ज्यावेळेस, कारण परमेश्वराला हे ठाऊक होतं कोण दोषी आहे आणि कोण निर्दोष आहे. हालेलुया. परमेश्वर ज्यावेळेस तुम्ही निर्दोष असता त्यावेळेस सिंहाचे तोंड सुद्धा बंद करतो तुमच्यासाठी. हालेलुया. कोणतीही गोष्ट ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की माझ्या विरोधात काहीतरी होत आहे, तुमच्या विरोधात असणारी प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूने घडेल. हालेलुया. शत्रूंनी त्याच्या बाजून त्याच्या विरोधात काहीतरी केलेलं होतं, पण तीच गोष्ट परमेश्वराने तीच परिस्थिती शत्रूच्या विरोधात आहे अशी फिरवली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अजून एक बायबलमध्ये एक वेळ अशा आलेले आहे की ज्या वेळेस परमेश्वराने सगळं वातावरण फिरवून टाकलेलं आहे, आणि ते कुठं आहे बरं? एस्तेरचं पुस्तक, याचा 7वा अध्याय आणि 10वं वचन. एस्तेर 7वा अध्याय 10वं वचन. आणि त्या ठिकाणी वचन सांगतं, तुम्ही हे 2-3 अध्याय नंतर घरी जाऊन वाचा. 6, 7, 8 हे 2-3 अध्याय जो तुम्ही वाचले तर तुम्हाला पूर्ण घटना समजण्यात येईल, कारण एवढी घटना वाचण्यासाठी तुमच्या आणि माझ्याकडे वेळ नाहीये. पण 7 ते 10वं वचन फक्त मी वाचतो, आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, तेव्हा जो खांब मर्दकयासाठी हामानाने तयार केला होता
त्यावर त्यालाच फाशी दिली, तेव्हा राजाच्या क्रोधाचे शमन झाले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता ह्या ठिकाणी घटना आहे, ती घटना तुम्ही 6व्या 7व्या 8व्या अध्यायामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. एक हमान नावाचा व्यक्ती होता, जो यहुदी लोकांच्या विरोधात उठलेला व्यक्ती होता. मर्दकाय सुद्धा एक व्यक्ती आहे की जो त्या राजवाड्याच्या दरबारामध्ये दरवाजाजवळ बसणारा व्यक्ती आहे आणि तो यहुदी व्यक्ती आहे. हमान हा काही यहुदी नाहीये आणि हमानाने कारस्थान केलं मर्दकाय आणि त्याच्याबरोबरच्या सगळ्या यहुदी वंशांना मारून टाकण्याचं आणि त्यांना मर्दकायला फासावर लटकवण्याचं. आणि हे सगळं कारस्थान त्यांनी राजाकडून हे राजाला माहित नव्हतं आणि अहश्वेरोश राजा ह्या सगळ्यापासून त्याला ह्या सगळ्या गोष्टी ठाऊक नव्हत्या, पण राजाकडून फरमान मात्र त्याने मिळवलेलं होतं. पण त्या ठिकाणी एस्तेर राणी त्या ठिकाणी उपवास करते, राजाकडे जाते आणि त्याच्यानंतर राजाच्या हुकमाच्या विरोधात राजाकडे जाऊन विनंती करते. राजा जेवायला घरी येतो आणि त्याच्यानंतर हमानाचं जे कारस्थान आहे ते राजाच्या कानावर जातं आणि कानावर आल्यानंतर जो खांब मर्दकायासाठी हमानाने तयार केला होता त्याच खांबावरती हमानाला फाशी दिली जाते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही जी घटना आहे, ही घटना आपल्याला एक गोष्ट शिकवते. मर्दकाय, एस्तेर, त्याचबरोबर यहुदी सगळा वंश, हे सगळे लोक निर्दोष होते. हालेलुया. हमान कारस्थान करणारा होता. हमान वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारच्या अंतःकरणाने भरलेला होता, जो द्वेषाचा अंतःकरण आहे, जे एक खोटा सन्मान मिळवण्याचा अंतःकरण आहे, ज्या अंतःकरणामध्ये मला सगळ्यांनी नमस्कार केलाच पाहिजे, हे अशा प्रकारचं एक कपटी अंतःकरण आहे. ह्या कपटी अंतःकरणाने तो भरलेला होता आणि म्हणून तो दोषी होता आणि दोषी असणाऱ्या व्यक्तीलाच फासावर लटकवण्यात आले. हालेलुया. मर्दकाय वाचला याचं कारण हे होतं की मर्दकाय निर्दोष होता. हालेलुया. लक्षात घ्या, एक म्हण आहे अशा प्रकारचे की ती म्हण अशी आहे, योग्यता तुम्हाला यशाच्या शिखरावरती पोहोचवू शकते. लक्षात घ्या, योग्यता तुम्हाला तुमच्याजवळ असलेली क्वालिटी जी आहे ती यशाच्या शिखरावरती तुम्हाला पोहोचवेल, पण यशाच्या शिखरावरती किंवा जिथं यशस्वी तुम्ही झाला आहात तिथं तुम्हाला टिकून राहण्यासाठी देवाकडून निर्दोषत्व मिळवणंच गरजेचं आहे. हालेलुया. जर तुम्ही तिथं निर्दोष नसाल तर निश्चित अर्थाने तुम्ही खाली खचले जाल, कारण तिथं राहण्यासाठी निर्दोष असणं खूप आवश्यक आहे. हालेलुया. ह्या जगामध्ये आज माणसं कशासाठी भुकेले आहेत पाहिजे, लोकांना संपत्ती हवी आहे, लोकांना उंचावरती जायचंय, पण उंचावर गेल्यानंतर तुम्ही तिथं काय मिळवणार आहात हे जास्त महत्वाचं. तुम्ही कसं वागणार आहात. हमान उंच व्यक्ती होता, उंचावरती होता. राजानंतर दुसरं स्थान कुणाचं होतं माहिती आहे? हमानाचं होतं. राजानंतर दुसरा अधिकार जो होता हमानाकडे होता, पण हमान तिथं टिकला नाही. याचं कारण काय होतं? हमान निर्दोष नव्हता. हालेलुया. हमान जर निर्दोष असता तर तो टिकला असता, पण हमानाची जागा मर्दकायाला यासाठी मिळाली की मर्दकाय निर्दोष होता. हालेलुया. तुम्ही यशाच्या शिखरावर गेला, तुम्हाला यश मिळालं, तुम्हाला पैसा मिळाला, सगळं काही मिळालं असेल, पण तिथं जाऊन जर तुम्ही निर्दोष नसाल तर निश्चित अर्थाने तुम्ही स्वर्गाच्या राज्यात पण जाणार नाही आणि देवाच्या नजरेत मात्र तुमची किंमत शून्य असेल. तुम्ही यशाच्या शिखरावर, तुमच्याजवळ सर्व असून सुद्धा, तुमच्याजवळ कदाचित पैसा असेल, गाडी असेल, बंगला असेल आणि सर्व प्रकारचा मान सन्मान असेल, शिक्षण असेल, सगळ्या गोष्टी असतील, पण तुम्ही निर्दोष नसाल तर हे सगळं शून्य आहे. प्रेज गॉड. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही निर्दोष असणं हे महत्वाचं आहे. यश मिळवण्यापेक्षा जास्त महत्वाची कोणती गोष्ट आहे तर निर्दोष असणं. हालेलुया. दावीद निर्दोष होता म्हणून तर तो राजा म्हणून टिकून राहिला, त्याचं राज्य टिकून राहिलं आणि देवाने त्याला अभिवचन दिलं की तुझं राजघराणं जे आहे, तुझं राजगद्दी जी आहे ती कायमसाठी स्थापित. हालेलुया. जितकं यश दाविदाला मिळालं त्याच्यापेक्षा जास्त यश शलोमोनाला मिळालं. जितका पैसा दाविदाकडे होता त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती शलोमोनाकडे होती, पण शलोमोन यशाच्या शिखरावर असून निर्दोष राहिला शेवटपर्यंत. आणि म्हणून त्याच्या मुलाच्या हातून 10 वंश परमेश्वराने काढून. याचं कारण काय होतं माहिती आहे? कारण शलोमोन निर्दोष राहिला, तो निर्दोषी झाला. कारण ज्यावेळेस जसं यश मिळत गेलं, जसं पैसा येत गेला, जसं त्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आशीर्वाद येत गेला, सोन्याला जी दगडासारखी किंमत त्याच्या राज्यामध्ये निर्माण झाली, त्याच्या समोर धावणारे जे सैनिक होते त्यांच्या हातामध्ये सोन्याच्या ढाली आल्या, तलवारी आल्या, वेगवेगळ्या प्रकारची संपत्ती त्याने मिळवली, घोडे मिळवले, सगळं काही केलं. आणि हे सगळं केल्यानंतर त्याला असं वाटलं की माझ्यासारखा यशस्वी कोणी नाही, आणि म्हणून त्याच्या मनाला वाटेल तसं तो वागत राहिला, त्याच्या मनात ही तशा प्रकारे गोष्टी करत राहिला आणि तो निर्दोष राहिला नाही. हालेलुया. यश तुम्हाला पुढे घेऊन जाईल. तुमच्या जीवनात असलेले टॅलेंट, तुमच्या जीवनात असलेली किंवा देवाचं सामर्थ्य, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे घेऊन जातील. तुमची प्रार्थना तुम्हाला पुढे घेऊन जाईल. तुमच्या जीवनात असलेले देवासोबत असलेले रिलेशन तुम्हाला पुढे घेऊन जाईल. पण तिथं जाऊन तुम्ही जर दोषी असाल तर निश्चित अर्थाने तुम्ही मिळवलेल्या सगळ्या गोष्टीची किंमत शून्य असणार. आणि म्हणून असं असू नये.
यासाठी तुम्हाला दानियेलासारखं जीवन जगलं पाहिजे, मर्दक्यासारखं जीवन जगलं पाहिजे, दाविदासारखं जीवन जगलं पाहिजे आणि असं म्हटलं पाहिजे की मी हामानासारखं कार्य करणार नाही, माझ्यामध्ये तो कपटपणा येणार नाही आणि माझ्या जीवनामध्ये ते गर्विष्ठपणा येणार नाही की जो दोषपणाला माझ्या जीवनामध्ये घेऊन येईल. कारण त्याच्या जीवनातलं कपट आणि त्याच्या जीवनात असलेला जो गर्विष्ठपणा आहे त्याला दोषाकडे घेऊन जातो आणि त्याच्यामुळं त्याचा नाश होतो. ज्या ज्या खांबावरती मर्दक्याला लटकवण्यात येणार होतं त्याच खांबावरती हामानाला लटकवण्यात आलं. हालेलुया. कशामुळे झालं हे? केवळ आणि केवळ दोषी असल्यामुळे झालं. तो देवाच्या नजरेमध्ये निर्दोष होता. हालेलुया. ज्याच्या समोर तुम्हाला सादर केलं जाणार आहे ना, तो लक्षात घ्या, तो परमेश्वर सर्व हृदय जाणणारा परमेश्वर आहे. तुम्ही त्याच्या समोर काही लपवू नाही शकत. माणसांसमोर तुम्ही मस्त निर्दोष म्हणून जीवन जगत राहा. शास्त्री पुरुषांचं जीवन जे होते ते लोकांसमोर खूप पवित्र आणि खूप सन्मानानं जीवन जगणारे होते. त्यांना असं वाटत होतं की मी अशा प्रकारचा आहे, मी अशा प्रकारचा आहे, मी अशा प्रकारचा आहे. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस राजसनासमोर, परमेश्वराच्या राजसनासमोर उघडलं जाईल त्यावेळेस बायबल असं सांगतं की पवित्र जनांचा वंश, पवित्र लोकांचा समुदाय त्या ठिकाणी असेल. हालेलुया. तिथं असं कुठेही लिहिलं नाही दारुड्यांचा समाज तिथं असेल आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे चुकीचं ढोंगाने धार्मिक जीवन जगणाऱ्यांचा समुदाय तिथं असेल नाही. ढोंग करणाऱ्यांचं तिथं काहीही काम असणार नाही. म्हणून ज्यावेळेस लहान मुलांना प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आले लहान मुलं, त्यावेळेस येशू ख्रिस्त काय म्हणाला माहितीये की या लहान मुलांना माझ्याकडे येऊ द्या, कारण त्यांच्यासारखं म्हणजे लहान मुलांच्या सारखं जोपर्यंत तुम्ही होत नाही तोपर्यंत स्वर्गाच्या राज्यात तुम्हाला जाता येईल. हालेलुया. त्यांच्यामध्ये एक गोष्ट असते लहान मुलांच्या मध्ये, ते इनोसंट असतात. त्यांच्यामध्ये एक निष्कलंकता असते. त्यांना असं वाटत असतं त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कोणते मग भलेही कदाचित ते काहीतरी खोटं बोलत असतील, छोटं मोठं, पण त्या छोट्या मोठ्या खोट्यांच्या मध्ये सुद्धा एक निष्कलंकता लपलेली असते. लक्षात घ्या. आणि ती निष्कलंकता देवाला पाहायची होती आणि म्हणून तो असं म्हणाला, जोपर्यंत तुम्ही ह्या लेकरांसारखं होत नाही तोपर्यंत स्वर्गाच्या राज्यात जाता येणार नाही. हालेलुया. हे कशासाठी म्हणला येशू ख्रिस्त? कारण त्याला ठाऊक आहे निष्कलंक आहे, कारण त्यांच्यामध्ये दोष दिला जाणार नाही. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ती निर्दोषता असली पाहिजे जी दाविदाकडे होती. दाविदाने आपल्या जीवनात त्याला जेव्हा पण दोष कळाला देवाजवळ केला. हालेलुया. त्यावेळेस त्याला शिव्या शाप दिले जात होते, त्यावेळेस बाजूच्या सैनिकांना तो असं म्हणाला नका त्याला खायचं. कारण का? परमेश्वराच्या नजरेमध्ये जर देवानेच त्याला सांगितलं असं शिव्या शाप द्यायला तर तुम्ही अडवणार कोण? हालेलुया. दाविदाने त्याला अडवलं नाही. लक्षात घ्या, ज्यावेळेस पण आपण आपल्या देवासमोर जातो त्यावेळेस आपल्यामध्ये एक निर्दोषत्व असतं ना, त्यावेळेस आपण धाडसाने तिथे जाऊ शकतो, धाडसाने आपण प्रार्थना करू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीसाठी. बरीच लोक जे ढोंग करणार आहेत त्यांना मी बऱ्याच अशा ढोंग करणाऱ्या धार्मिक लोकांना मी पाहिलेलं आहे. इतकं धाडस आहे विश्वासणाऱ्यांजवळ की देवाजवळ जात असताना, देवासाठी डोळे बंद करत असताना त्यांना एक क्षण सुद्धा असं वाटत नाही मी पश्चातापाची मला गरज आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही जा, माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की ज्या वेळेस तुम्ही जा, ज्या वेळेस तुम्ही देवासमोर जा, त्या वेळेस हृदय तपासायला चालू करा. हालेलुया. तुम्ही असं समजूच नका की मी जगातला सगळ्यात मोठा पवित्र मनुष्य आहे असं समजून जर तुम्ही देवासमोर जात असाल तर तुमच्यासारखा दोषी कोण नाही. पण म्हणून काय करा, देवासमोर ज्यावेळेस पण तुम्ही जा तिथं धाडस नका बाळगू. तिथं असं मागा, प्रभूजी मी या जगातला दोषी व्यक्ती आहे, मला निर्दोष म्हणून तुझ्या समोर सादर. हालेलुया. ही गोष्ट तुमच्या मनामध्ये नेहमीसाठी पाहिजे, नेहमीसाठी. एकदा नाही, फक्त एकदा म्हणत नाहीये. एकदा तुम्ही धुवून घेतलं येशूच्या रक्ताने, रोज तुमच्या बाबतीत असं झालं पाहिजे. रोज तुम्ही असं म्हटलं पाहिजे की प्रभूजी मला धुवून शुद्ध कर, मला धुवून शुद्ध कर, मला निर्दोषत्व माझं सिद्ध होऊ दे तुझ्या समोर, कारण मी निर्दोष असेल त्याच वेळेस मी स्वर्गात जाईल. हालेलुया. कोणीही दोषी व्यक्ती स्वर्गात जाणार. हालेलुया. जो इथं पृथ्वीवरती निर्दोष ठरेल त्याच व्यक्तीला स्वर्गात नेण्यात येईल. लक्षात घ्या. बाजूवाल्याला सांगा तू निर्दोषत्व सिद्ध करायला हवं. लेवीचं पुस्तक याचा 21वा अध्याय आणि 17वा वचन. लेवीय 21वा अध्याय 17वा वचन. आणि काय सांगितले त्या ठिकाणी? आरोनाला असं सांग की पुढील पिढ्यामध्ये तुझ्या वंशात जर कोणाला काही व्यंग निघाले तर त्याने आपल्या देवाव्यतिरिक्त अन्न अर्पण्यासाठी जवळ येऊ नये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. व्यंग असलेल्या माणसाला पवित्र स्थानामध्ये उभं राहण्याची परवानगी नव्हती. प्रेज द लॉर्ड.
कुठल्याही दोषी असणाऱ्या माणसाला. शारीरिक व्यंगाविषयी तिथे लिहिलेलं आहे, पण आता मात्र आपण नवीन कर्माचे लोक आहोत आणि आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या आत्म्याची तपासणी जास्त केली पाहिजे. आणि आपल्यामध्ये जर व्यंग असेल, आपल्यामध्ये जर आपण अव्यंग नसू, आपण जर आपल्यावरती ब्लेम केलं गेलं असेल, आपण ब्लेमिश असू, तर निश्चित अर्थाने आपण त्या परमपवित्र स्थानामध्ये उभे राहू शकत नाही. हालेलुया. परमपवित्र स्थानामध्ये जाण्यासाठी आपल्याला निर्दोषत्व आपलं सिद्ध केलंच पाहिजे. ज्या ज्या वेळेस अहरोन त्याच्याबरोबरची त्याची मुलं याजक होती ती आणि किंवा मोशे असेल, या सगळ्या लोकांना ज्या ज्या वेळेस पवित्र स्थानामध्ये जायचे त्या त्यावेळेस काही विधी दिलेले होते. येशूच्या रक्ताने अशा प्रकारे ज्यावेळेस ते विधी आहेत, ते आत्ताचे विधी आहेत आणि आत्ताचे आत्मिक विधी आहेत, या दोन्ही विधींना आपण एकत्र करतो. ज्यावेळेस आपल्या लक्षात येतं की जशा प्रकारे तो याजक जो गंगाळामध्ये पाय धुवून जायचा, रक्त शिंपडलं जायचं आणि धूप जाळला जायचा, तशाच प्रकारे आता सुद्धा ज्यावेळेस पण आपण देवाजवळ जातो त्यावेळेस आपलं निर्दोषत्व सिद्ध करूनच आपल्याला आतमध्ये जायचं. हालेलुया. आतमध्ये आपल्याला आता आपले पाय धुतलेच पाहिजेत आत्मिक रीतीनं आणि आपल्यावरती येशूचं रक्त शिंपडलं गेलंच पाहिजे, तरच आपण पवित्र स्थानामध्ये जाऊ शकतो. हालेलुया. जर तुम्ही तसेच मळलेल्या पायानी, मळलेल्या अंतःकरणाने, भ्रष्ट विचारांनी, वेगवेगळ्या प्रकारच्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या गोष्टी, राग, द्वेष, मत्सर हे सगळं घेऊन तुम्ही परमपवित्र स्थानात जाणं, देवा तुझी उपस्थिती मला जाणवते नाही होणार. हालेलुया. कारण देवाच्या उपस्थितीत बसायचं आहे तर निर्दोषत्व अगोदर सिद्ध करावं लागतं आणि मग आत जावं लागतं. हालेलुया. अहरोनाची 2 मुलं गेली होती आत, अशास्त्र अग्नी आणि ते जळून मेले. बायबल सांगतो ते जळून मेले आतमध्ये, ते जगले नाही. त्याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच लोकांना आतमध्ये जाण्याच्या अगोदर अशा प्रकारे परमेश्वराने सूचना देऊन ठेवलेली होती. जर तिथं जायचंय तर तुम्हाला पवित्र झालंच पाहिजे. बरीच लोक आज देवाच्या बाबतीत इतकं त्यांना सिरियसनेस वाटत नाही. त्यांना असं वाटतं नाही देव आहे, तो देव माझा मित्र आहे. निश्चित अर्थाने देव आपला मित्र आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, देव जरी मित्र असलं तर देव भस्म करणारा अग्नी बनायचा. हालेलुया. कारण देवाचे अनेक पैलू आहेत आणि त्या अनेक पैलूपैकी तो एक पैलू आहे की देव मित्र आहे. हालेलुया. पण देव भस्म करणारा अग्नी आहे आणि त्याच्या समोर जात असताना तो अति पवित्र आहे. त्याच्या समोर आपण कोणता शब्द उच्चारायचा याची सुद्धा परमेश्वराने आपल्याला गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या समोर तुम्ही काहीही बोलू शकत नाही, काहीही बसू शकत नाही. आणि कसंही त्यांना असं वाटतं नाही नवीन कर्मामध्ये बऱ्याच लोकांनी त्याला इतकं लाईटली घेतलेलं आहे, जा काही करा काही नाही फरक पडत नाही. असं नाहीये. आपण जरी कृपेच्या काळात जरी असलो तरी पण परमेश्वर त्याच्या समोर नाटक करू देत नाही बरं आपल्याला. हालेलुया. आपण निर्दोष पाहिजेच पाहिजे आणि स्वर्गात जाण्याच्या अगोदर आपण आपलं निर्दोषत्व सिद्ध केलंच पाहिजे. तुम्ही असं म्हणाल की मी मरणाच्या शेवटच्या दिवशी क्षमा मागेन, मला काही फरक पडत नाही, तसं होत नाही. हालेलुया. कारण तुम्ही कधी जाणार हे तुम्हाला माहिती नाही. हालेलुया. कोणत्या दिवशी जाणार आहे, उद्या जाणार आहे, तुम्ही परवा जाणार आहे, का एका आठवड्यात जाणार आहे, का 10 वर्षांनी जाणार हे तुम्हाला माहित नाही. हालेलुया. आणि जर माहित नाही तर आजच तो क्षण आहे की आपलं निर्दोषत्व देवासमोर सिद्ध करणं. हालेलुया. आजच ती वेळ आहे की देवासमोर प्रभूजी माझ्यात काही दोष आहे मला काढून टाक, माझ्यातून ह्या सगळ्या दोषाच्या गोष्टी काढून टाक. जसं दावीद म्हणाला, यजोवानी माझा पाप धुवून शुद्ध कर, मला माझ्यामध्ये नवीन आत्मा घाल आणि मला पुन्हा एकदा तुझ्या पवित्र आत्म्याने भर, पुन्हा एकदा तुझ्या गौरवासमोर मला येऊ दे आणि माझ्यातला संपूर्ण दोष काढून टाक, कारण गुप्त दोष माझ्यामध्ये भरपूर आहे. हालेलुया. गुप्त दोष जे कोणाला माहित नाही, अशा प्रकारचे गुप्त दोष जे कोणाला माहिती आहे त्या दोषांच्या विषयी मी बोलत नाही या ठिकाणी. जे माहिती नाही ते की जे केवळ देवालाच माहिती आहे असे बरेच दोष आहेत आणि या दोषांना आपण काढून टाकण्यासाठी प्रभूला विनंती केली पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून दानियेलाच्या बाबतीत तशा प्रकारची गोष्टी होती, शल्मोनाच्या बाबतीत तशा प्रकारच्या गोष्टी होत्या. दानियेल निर्दोष ठरला, शल्मोन मात्र निर्दोष ठरला नाही, कारण त्याने क्षमा नाही मागितली आणि देवासमोर निर्दोष न ठेवल्यामुळे त्याच्या राज्याची विभागणी करण्यात आली. मर्दकाय निर्दोष ठेवला आणि म्हणून हमानाला फाशी दिली, पण मर्दकायला दिली गेली नाही. मर्दकायला हमानाचं पद देण्यात आलं आणि मर्दकाय नंतर यहुद्यांचा खूप मोठा लीडर म्हणून ती असा. हालेलुया. परमेश्वर तुमच्या जीवनाच्या बाबतीत सुद्धा अशाच प्रकारची अपेक्षा बाळगतो. स्तोत्र 24वा अध्याय 2-3 वचन. स्तोत्र 24 आणि पुन्हा एकदा तीच गोष्ट आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळते. 2 आणि 3 वचन. कारण त्यानेच 3 आणि 4 आहे. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील, ज्याचे हात स्वच्छ आहे आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही व कपटाने शपथ वाहत नाही तो. हालेलुया.
आणि 15वा अध्याय आणि पहिलं 1 ते 3 वचन. दावीद राजा काय म्हणतो, हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील, तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील, जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, आपल्या जीवेने चुगली करीत नाही, आपल्या सोबत्याची वाईट करीत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा करीत नाही. हालेलुया. बऱ्याच गोष्टी अजून पुढे लिहिलेल्या आहेत, पण लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी एकच गोष्ट दावीदाने स्पष्ट करून सांगितले की तुझ्या डोंगरावर कोण राहील, तुझ्या पवित्र स्थानामध्ये कोण राहील, तुझ्या उपस्थितीत कोण राहील. ही वारंवार ही गोष्ट त्या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे की तुझ्या पवित्र स्थानात, तुझ्या डोंगरावरती, तू जिथं राहतो तिथं कोण जाईल, तर ज्याचं मन शुद्ध आहे तो जाईल. हालेलुया. जो निर्दोष आहे तो जाईल. हालेलुया. आपलं निर्दोषत्व आपण येशूच्या रक्ताने सिद्ध करू शकतो. हालेलुया. देवाच्या येशूच्या रक्ताने आपल्याला शुद्ध व्हायचंय आणि मगच आतमध्ये जायचंय. येशूचं रक्त तिथं गेलं तर नाही, तर त्याच्या अगोदर आपल्याला वापरायचं. हालेलुया. त्याच्या अगोदर म्हणायचंय, येशूच्या रक्ताने माझ्या सर्व पापांची मला शुद्ध कर, मला माझ्या तो सर्व पाप दूर कर, आणि मग मी तिथं शुद्ध होऊन निर्दोष होऊन तिथं समोर येतो. हालेलुया. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस या गोष्टीविषयी माणूस गंभीर नसतो. त्याला असं वाटतं देवासमोर जात असताना मी निर्दोषत्व सिद्ध करायची गरज नाही, पण देवासमोर ज्या वेळेस ज्या क्षणी तुम्ही जाल त्या वेळेस तुमच्या मनामध्ये काहीही दोष असा आढळला तर त्या दोषाच्या बाबतीत देवासमोर जा. देवाला म्हणा की प्रभूजी येशूच्या रक्ताने पुन्हा एकदा मला धुवून शुद्ध कर. मला तिथं आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा दोष माझ्यामध्ये आढळला नाही पाहिजे. हालेलुया. जो कोणी रोज स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करतो, माझं वाक्य लक्षात ठेवा, जो कोणी रोज स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करतो तोच व्यक्ती अनंत काळासाठी तिथं निर्दोषत्व सिद्ध करणार. हालेलुया. पण इथं जर कोणी गाफील राहिला असेल तर तो त्या ठिकाणी सुद्धा गाफीलच असेल, त्याला दूर केलं जाईल तिथं समक्ष. हालेलुया. कारण इथं गाफील राहणारे विश्वासणारे भरपूर पाहिले. इथं गाफील राहणार, त्यांना असं वाटतं काय नाही पाहत, देव कृपेचा परमेश्वर आहे, आपल्यावरती देव कृपा करतो, आपल्यावरती भरपूर परमेश्वराची कृपा आहे, भरपूर दया आहे, आणि इथं काहीही केलं तर चालतंय, देव सगळ्यांची क्षमा करणार आहे मला. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे विश्वासदार. आणि या गैरसमजातून बाहेर या प्रत्येक विश्वासदार आहे. आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये रोज आपल्या स्वतःचं शुद्धीकरण करून घ्यायचं आहे. देवाला विनंती करायची आहे. आणि जे काल घडले ते आज घडता कामा नये, आज घडले ते उद्या घडता कामा नये, उद्या घडेल ते परवा नको. आणि असं करत राहिल्यानेच आपण पवित्रतेकडे जाणार आहोत, आपण निर्दोषत्वाकडे जाणार आहोत. आणि एक वेळेस सिंहाची गुहा येईल त्यावेळेस तुम्ही त्या सिंहाच्या गुहेपासून वाचा. हालेलुया. कारण बरेच लोक आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी, कारण जो व्यक्ती ह्या परीक्षेतून जो व्यक्ती अशा प्रकारच्या गोष्टी करत राहतो त्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होतात. योबाच्या बाबतीत तसं झालं. वाचा माझ्या बरोबर योग 11 अध्याय 13-17 वचन. अध्याय 13 ते 17 वचन आहे. योबाच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी घडल्या आणि देवाने त्याला तावून सुलाखून त्याच्यातून घेऊन गेला. 13 ते 17 वचन. आणि काय सांगतं, आपले हृदय नीट करशील, देवाकडे आपला हात पसरशील, तुझ्या हाती असलेला अधर्म तू दूर करशील, आपल्या डेऱ्यात अन्याय राहू देणार नाहीस, तू निश्चय आपले निष्कलंक मुख वर करशील, तू स्थिर होशील, निर्भय होशील, कारण तू आपले दुःख विसरशील, ओसरलेल्या पाण्यासारखे ते तुला आठवेल, तुझे जीवित मध्यान्ह समय हो तेजस्वी होईल, अंधकार असला तरी तो प्रभाती सारखा होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योबाचा मित्र ह्या सगळ्या गोष्टीची आठवण करून देतो योबाला, कारण हे योबाच्या बाबतीत हे सगळं सत्य होतं. हालेलुया. योग हे सगळं करत होता. योबाच्या जीवनामध्ये त्या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि म्हणून तर त्याच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा परमेश्वराने ज्याचं जे अभिवचन आहे ते अभिवचन पूर्ण केलं. आपलं 17व्या वचनातलं अभिवचन काय लिहिले, तुझे जीवित मध्यान्ह समयाहून तेजस्वी होईल, अंधकार असला तरी तो प्रभाती सारखा होईल. हालेलुया. योबाच्या जीवनामध्ये अंधकार होता, योबाच्या जीवनामध्ये सगळं काही संपलेलं होतं, पण परमेश्वराने त्याला मध्यान्ह समय जशा प्रकारे प्रकाश असतो त्या प्रकाशासारख्या प्रकाशामध्ये घेऊन आला. हालेलुया. पुन्हा एकदा त्याच्या जीवनातला अंधकार काढून टाकला. कारण का, योग निर्दोष होता. हालेलुया. योग निर्दोष होता. त्याची बायको त्याला काय म्हणाली माहितीये, त्याची बायको त्याला म्हणाली की अजून सुद्धा तू सत्व धरून राहिलास का, अजून सुद्धा
की तुझी संपत्ती हरवली, मुलं मेली. आता योबाच्या बायकोचं दुःख आपण समजू शकतो. तिची मुलं वारलेली होती, सगळी मुलं गेल्यानंतर तिच्या मुखातून अशा प्रकारचे शब्द येणं साहजिक होतं. पण लक्षात घ्या, योब आणि मात्र बायबल स्पष्टपणे ते सांगतं, त्याच्या मुखाद्वारे, त्याच्या कृतीद्वारे त्यानं कोणतंच पाप देवाच्या विरोधात केलं नाही. हालेलुया. तो निर्दोष आढळला. पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये योबाच्या तुम्हाला ही गोष्ट वाचायला मिळेल. त्याच्यानंतर शेवटच्या अध्यायात सुद्धा तुम्हाला ही गोष्ट वाचायला मिळेल की योबाने आपलं निर्दोषत्व सिद्ध केलं आणि म्हणून देवाने त्याची संपत्ती पुन्हा एकदा दर्शवली. ज्यावेळेस तुम्ही निर्दोषत्व सिद्ध करताना त्यावेळेस तुम्ही केवळ स्वर्गातच जाणार नाही, तर या पृथ्वीवर सुद्धा तुम्ही भरपूर आशीर्वादाने भरलेला आहे. भरपूर तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद असतील. ज्यावेळेस या सगळ्या लोकांना ह्या क्वालिटीज मधून बाहेर काढलं, 7 क्वालिटीज त्याच्या जीवनामध्ये, ज्या व्यक्ती जीवनामध्ये आला त्या 7 क्वालिटीज मधून आल्यानंतर त्यांना 3 वर्ष त्या ठिकाणी ठेवण्यात आलं, राजासमोर सादर करण्यात आलं. आणि बायबल त्या ठिकाणी सांगतो, दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगो हे सगळे जण त्या नबुकदनेसराच्या दरबारामध्ये प्रतिष्ठित अशा प्रकारच्या पदावरती कार्यरत होते. हालेलुया. राजे बदलले पण दानियेलाचं पद नाही बदललं. हालेलुया. राजे बदलून गेले पण हे मात्र ह्या अधिकारावरतीच टिकून राहिले. हालेलुया. राजांना परमेश्वराने चेंज करत राहिला, पण पहिला आला, दुसरा आला, तिसरा आला, पण दानियल मात्र राज्यकारभार चालवणार होता. हालेलुया. दानियेलाचा महाल तोच होता, दानियेलाचा कारभार तोच होता, दानियेलाकडे संपत्ती होती, दानियेलाकडे अधिकार होता, दानियेलाच्या शब्दामध्ये वजन होतं. या सगळ्या गोष्टी होत्या कारण तो निर्दोष होता. हालेलुया. निर्दोष असणं हे तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे. निर्दोष असल्यामुळे केवळ तुम्ही स्वर्गातच जाणार नाही, तर निर्दोष असल्यामुळे तुम्ही आशीर्वादित सुद्धा. तुमच्या जीवनामध्ये संकटाला परमेश्वर थांबवेल आणि जरी आलं तर त्या संकटामध्ये तुमचा विषय असेल. हालेलुया. योबाच्या जीवनात किती उलटापालट झालेली आपल्याला पाहायला मिळते. सगळं काय हरवलं, सगळं काय संपलं. लोकांनी त्याची चितू केली, लोकांना असं वाटलं, त्याच्या स्वतःच्या मित्रांना असं वाटलं संपला योग. हालेलुया. पण सगळ्या योग संपलेला योग त्या सगळ्या असलेल्या लोकांसाठी प्रार्थना कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. योबाकडे काही नव्हतं तरी देव त्याला म्हणतो की तो प्रार्थना करेल तुमच्यासाठी. हालेलुया. आणि मी त्याला आशीर्वादित करेन. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये अशाच प्रकारच्या गोष्टी करू इच्छितो. तुम्ही तुमचं निर्दोषत्व देवासमोर सिद्ध करायला. तुम्ही लोकांसमोर किती निर्दोष आहात या गोष्टीमध्ये काही घेणं देणं नाहीये. लोकांसमोर असायला पाहिजे आपण, ही गोष्ट बरोबर, पण लोकांसमोरच फक्त नको. हालेलुया. लोकांसमोर असायला पाहिजे आपण. बरीच लोक व्हाईट कॉलर झाले ना. व्हाईट कॉलर काय? व्हाईट कॉलर, लोकांसमोर व्हाईट कॉलर. लोकांना असं वाटतं की अरे हा यासारखं पवित्र जगात कोणीच नाही. पण देवासमोर तुम्ही निर्दोष आहात. ही गोष्ट जास्त महत्वाची आहे. लक्षात घ्या. तुमची परीक्षा ही होईल, तुम्हाला चालून पाहिजे जाईल. दानियल लोकांसमोर निर्दोष होता, लोकांसमोर निर्दोष होता. कारण तिथे लिहिलंय की दानियेलाच्या बाबतीत कोणतीच चूक त्यांना आढळली नाही. कशातच सापडला नाही दानियल, कोणत्याच चुकीत नाही सापडला. सगळं काही दानियल बरोबरच करत होता. एकच गोष्ट सापडली की दानियल दिवसातून प्रार्थना करतो 3 वेळा. ही गोष्ट पण काही चूक नव्हती, ही पण बरोबरच होती. तरी सुद्धा त्यांना असं वाटलं की याच्यामध्ये आपण त्याला पकडू शकतो आणि त्यांनी त्याच्यात पकडलं. आणि दानियल व्हाईट कॉलर मनुष्य नव्हता, तर दानियल लोकांसमोर केवळ व्हाईट कॉलर नव्हता, तर दानियल देवासमोर सुद्धा व्हाईट कॉलर. त्या लोकांना माहित नव्हतं. हालेलुया. ही गोष्ट त्याला माहित नव्हती की दानियल खोटं गुडघे टेकत नाही, दानियल खरोखर गुडघे टेकतो. दानियल खोटी प्रार्थना नाही करत, दानियल खरीखुरी प्रार्थना. दानियल केवळ प्रार्थनाच नाही करत, तर दानियल प्रार्थना जगतो. हे त्यांना ठाऊक नव्हतं. हालेलुया. तुम्ही प्रार्थना किती करता हे महत्वाचं नाही हो. जास्त प्रार्थना करणारे तुम्हाला भरपूर दाखवतो तुम्ही माणसं, आणि रोज प्रार्थना करताना रोज तंबाखू खातात अशी पण माणसं आहेत. मी अशा लोकांना भेटलेलो आहे की ज्या लोकांना तुम्ही भेटलेला तुमची धार्मिकता विसरून जातो. तुम्हाला असं वाटेल काय धार्मिकता आहे, काय जाऊ दे, काय अर्थ नाही असं तुम्हाला वाटेल. कारण त्यांच्याकडे व्हाईट कॉलर म्हणून लोक पाहतात, त्यांच्याकडे एक प्रतिष्ठित माणूस, एक धार्मिक पुढारी म्हणून पाहतात किंवा धार्मिक एक आदर्श म्हणून पाहतात. पण त्यांचं जीवन बुरसटलेलं आहे, कबरेसारखं आहे. आज नुसतं हळद सडलेली, दुसरं काही नाहीये. पण दानियेलच तसं नाही. दानियल मात्र तो आतून सुद्धा सुशोभित होता. आणि त्या सुशोभित असल्यामुळेच सिंहाच्या डोळ्यातून जिवंत बाहेर आला. हालेलुया. तुम्ही निर्दोष असा देवासमोर सुद्धा, तर तुम्ही सगळ्या संकटातून बाहेर, सगळ्या अडचणीतून बाहेर. प्रत्येक संकट तुमच्यासाठी परमेश्वर पालटून टाकेल. प्रत्येक संकट तुमच्यासाठी तुमच्या हिताचं कार्य करेल. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये आलेला प्रत्येक सैतानाचा हत्यार, तुमच्या विरोधात उचललेला प्रत्येक
पाऊल सैतानं ते सगळं तुमच्या हितासाठी काम केलं, कारण देव ते करून घे. हालेलुया. निर्दोष माणसासाठी देव हे काम करतो. निर्दोष माणसासाठी परमेश्वर अशा प्रकारची कार्य करतो. तुम्ही बायबल उघडून पहा. जसं मी तुम्हाला मर्दकायाचं उदाहरण सांगितलं, एस्तेरचं उदाहरण सांगितलं, जशा प्रकारे दाविदाचं उदाहरण सांगितलं, जशा प्रकारे दानियेलाचं उदाहरण सांगितलं, या सगळ्यांच्या जीवनामध्ये खूप मोठे हमले झालेले होते. खूप मोठ्या हमल्यांचं त्यांना असं वाटलं की संपलं. दाविदाचं सगळं राज्य हिरावून घेतलं, त्याचा स्वतःचा मुलगा राजा होऊन बसला, त्याला पळून जावं लागलं लोकांसमोर. पण देवाने दाविदाला परत आणलं. आणि दावीद काय म्हणतो माहिती आहे, जर मी माझ्या देवाच्या नजरेत निर्दोष असेल तर मी परत येईन महाराज. हालेलुया. आणि बायबल सांगतं की दावीद परत आला. हालेलुया. दावीद का परत आला माहिती आहे, दावीद निर्दोष ठरला, देवाच्या नजरेत निर्दोष ठरला म्हणून दावीद परत आला. जर दावीद निर्दोष ठरला नसता तर परत कधीच आला नसता. त्याच्यासारखेच बऱ्याच राजाला पळून जावं लागलं ते परत कधी आलं नाही. ते गेलेच काय. सिदकिया गेला, सिदकियाला पळून जावं लागलं. सिदकियाला त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या मुलांना मारण्यात आला, त्याचे डोळे फोडण्यात आले, त्याला वध करण्यात आला त्याचा. कारण का, तो निर्दोष नव्हता, तो दोषी होता म्हणून त्याला मारण्यात आला. पण दावीद मात्र निर्दोष होता. हालेलुया. तो दोषी नव्हता आणि म्हणून तो परत आला. दानियल निर्दोष होता आणि म्हणून तो जिवंत राहिला. मर्दकाय निर्दोष होता म्हणून तो जिवंत राहिला. आम्हालाचं कारस्थान उधळण्यात आलं. का उधळण्यात आलं, कारण देव त्याच्या बाजूने उभा होता. निर्दोष माणसाच्या बाजूने देव भक्कमपणे उभा असतो. तुमच्याही बाजूला देव भक्कमपणे उभा असतो. पण तुम्ही निर्दोषत्व सिद्ध करणार का, लोकांसमोर नाही, फक्त लोकांसमोर करायचंच आहे आपल्याला, पण देवासमोर भक्कमपणे सिद्ध झालं पाहिजे. कारण देव छोट्यातली छोटी गोष्ट तपासतात, छोट्यातलं छोटं तपासतात. लोक नाही तपासत. लोक तुम्ही छोट्यातल्या छोट्या गोष्टी, जर एखादा सीसीटीव्ही असेल, सीसीटीव्ही सुद्धा क्लोज केल्यानंतर ते चित्र जे आहे ते फाटतं आणि चेहरा ओळखून येत नाही बऱ्याच वेळेस. पण देवाचे सीसीटीव्ही खूप 100, 200, 1000 मेगापिक्सलचे सीसीटीव्ही आहेत. हालेलुया. आणि त्या 1000 समोर काही लपणार नाही. हालेलुया. तुमच्या मनातला भाव सुद्धा त्या सीसीटीव्ही तपासणार. प्रेज द लॉर्ड. इतकं क्लोज केलं जाईल, इतकं क्लोज केलं जाईल, इतकं क्लोज केलं जाईल, इतकं झूम केलं जाईल की तुमचा मनातला भाव तपासला जाईल आणि मग निर्णय दिला जाईल की हा दोषी आहे की निर्दोष आहे. हालेलुया. तुम्ही असं समजू नका की हे खूप साधं आहे, हे खूप सिरियस आहे. पण याच्याविषयी जर तुम्ही निर्दोष असाल तर मात्र तुम्ही अत्यंत आनंददायक आणि अत्यंत पवित्र, अत्यंत देवाच्या सानिध्यामध्ये अत्यंत समाधानाचं जीवन जगा. हालेलुया. प्रभू करो तुम्हाला त्या जीवनासाठी तुम्हाला तयार करो. निर्दोषत्व तुमचं सिद्ध असो परमेश्वरासमोर. या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला खूप आशीर्वाद. या